सततचा दुष्काळ आणि नापिकी यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत। या नैसर्गिक संकटांचा सामना करत गेवराई तालुक्यातल्या किनगाव इथल्या विठ्ठल चाळके यांनी 2 एकरात हळदीची लागवड केली आहे। आधुनिक तंत्रामुळे कमी पाण्याचा वापर करून 4 लाख रुपयांचं हळदीचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। आज आपण विठ्ठल चाळक यांची हळद शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। हे आहेत गेवराई तालुक्यातील किनगाव इथले विठ्ठल चाळक। चाळक यांचं गेवराई इथं शेतीसाठी लागणाऱ्या मोटर पाईपलाईनचा व्यवसाय आहे। त्यांचे वडील आणि काका शेतीकडे लक्ष देतात। विठ्ठल यांनाही शेतीची आवड असल्यानं ते शेतीकडे लक्ष देतात। मात्र पारंपरिक पीक पद्धतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला। पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाण्याची गरज भासते। चाळक यांच्या शेतात एकच विहीर आहे, मात्र विहिरीतलं पाणी पिकांना पुरत नाहीये। त्यामुळे त्यांनी सरकारी योजनेतून पाऊण एकरमध्ये 33 बाय 33 चे 80 लाख लिटरचं शेततळं घेतलंय। त्यानंतरही पाणी पुरत नसल्यानं स्वखर्चातून अजून एक शेततळं बांधलंय। पाऊण एकरमध्ये एक तळ आहे, 33 बाय 33 एक तलाव आहे। तर ते 80 लाख लिटर एक आमचं हे केलेलं आहे, पाणी स्टोरेज बसतं त्यात। खर्च किती लागला? खर्च एक तलाला आम्हाला खोदकामासाठी एक 1.25 लाख रुपये लागला आणि पन्नीचं जे अस्तरीकरण आहे त्यासाठी एक 2-2.25 लाख रुपये लागलेला आहे। पण ते बी आम्हाला एक RKVI मधून एक शेती ह्याच्यासाठी शासनानेच पैसे दिलेले आहेत। पण एक तेवढं करून हे आम्हाला डाळिंबाला म्हणजे आपल्या हळदीसाठी एक पाण्याची कमतरता भासायला लागली। म्हणून आम्ही एक काय केलं, एक स्वतः दुसरा एक तलाव एक स्वतः स्वखर्चाने म्हणजे करायचं ठरवलं। पाण्याची सोय झाल्यानंतर चाळक यांनी 2 एकरमध्ये हळद लागवडीचा निर्णय घेतला। या शेतकऱ्यांकडून त्यांनी बेन आणलं, शेतात शेणखत टाकलं, तसंच लागवड करताना एक बेसल डोस दिला। 5 बाय 1 फूट अंतरावर बेडवर हळदीची लागवड करण्यात आली। पाणी खत देण्यासाठी ठिबकाचा वापर करण्यात आला। हळदीची शेती करताना विठ्ठल चाळक यांना त्यांच्या वडिलांची आणि भावांची मोलाची साथ मिळते। आता सुरुवातीला आम्ही लागवड करताना फक्त बेसल डोस टाकला आणि बेसल डोस टाकल्याच्या नंतर याला कुठल्याही प्रकारचं समजा खत टाकायची गरज नाही पडली। एक शक्यतो आपल्याकडे समजा शेणखत वगैरे असतं, आमच्याकडे बैल वगैरे काही आहेत, तर त्याचं जे शेणखत आहे ते शेणखत सुरुवातीला टाकलं आणि नंतर पुन्हा कुठल्याही प्रकारची याला फवारणीची गरज नाही ना कुठल्याही प्रकारची गरज नाही। हळद लावली तर एक शेतकऱ्याकडून बेना आणलं आणि त्याला ट्रॅक्टरने छोट्या ट्रॅक्टरने सऱ्या वाढल्या आणि बेड ओढून बेडवर लागवड केली। बेडवर लागवड केली, 8 ते 10 बाया समजा लागवडीसाठी लागल्यात आणि ठिबकच्या सहाय्याने आम्ही पाणी देतो। 5 बाय 1 वर लागवड केली आम्ही। एका वर्मामध्ये 2 लाईन लावल्यात, 2 साईड 1 फुटाच्या अंतराने। पाणी आणि खतांचं योग्य नियोजन केल्यानं हळदीचं पीक चांगलं आहे। चाळक यांना हळद लागवडीसाठी 10,000 रुपयांचा खर्च आलाय। 2 एकरमधून त्यांना 60 क्विंटल हळदीचं उत्पादन मिळणार आहे। हळदीची विक्री सांगली इथं करण्यात येणार आहे। 7,000 रुपयांच्या दराप्रमाणे चाळक यांना किमान 4 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। त्याचा बाजारभाव याचा 8,000 ते 10,000 रुपये क्विंटल आहे। 8,000 ते 10,000 रुपये समजा क्विंटलचा बाजारभाव आहे आणि याला किती जरी कमी म्हणलं तर 7,000 रुपयाचा बाजारभाव समजा कमी येत नाही क्विंटलला। आणि याची विक्रीचं काय फारसं काय अवघड नाही की आता काय झालं नाही की आता ते कुकर मिळतात। याचं पहिलं जे शेतकऱ्याचं समजा कसं होतं, अडचणीचा भाग असा होता, हळद लावायची पण समजा तिचं खळं कसं करायचं, तिची शिजवायची कशी करायची, तर याला आता काय की कुकर मिळतात आणि ते कुकर आहे ना 3-3.5 रुपये समजा त्याला म्हणजे रोजाप्रमाणे कुकर मिळतात। एका दिवसामध्ये 3.5 रुपयाच्या एका रोजामध्ये की हे कुकर जवळपास 50 क्विंटल हळद शिजवून देत आहे आपल्याला। 50 क्विंटल हळद शिजून देते आणि ती हळद आपण समजा काय करायची की ती वाळू टाकायची शेतामध्ये, वाळल्याच्या नंतर पोते भरायचे, सरळ गाडी भरून आपण सांगलीला त्याचा बाजारपेठ आहे, चांगला तिथं गेलं की मार्केटमध्ये टाकायची। मार्केटमध्ये टाकलं की समजा आपण त्याचा म्हणजे 8,000 रुपये 10,000 रुपयाच्या प्रमाणात आपल्याला त्याचा रेट मिळतो आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं। एकूण किती उत्पन्न म्हणजे आकडेवारी जर बघितली? एकूण आम्हाला 2 एकरमध्ये आमचं अपेक्षित क्विंटल जवळपास म्हणजे वाळून शिजून वाळून आम्हाला जवळपास म्हणजे 50 ते 60 क्विंटल या 2 एकरमध्ये आम्हाला उत्पन्न हमखास मिळालंच पाहिजे। किती लाखाचं उत्पन्न? 2 एकरमध्ये 50 ते 60 म्हणजे 8-45 जवळपास 40 म्हणजे 4 ते 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला हे सिजनेबल म्हणजे उन्हाळ्यामध्ये न पाणी देता आम्हाला मिळतंय। चाळक कुटुंब एकत्र पद्धतीनं शेती करतं, त्यामुळे त्यांच्या मजुरांच्या खर्चावर बचत होते। विठ्ठल चाळक त्यांची आई, काकी आणि घरातील इतर सदस्य शेतीच्या कामात मदत करतात। पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं दुष्काळातही शेती हिरवीगार दिसत असल्यानं घरातील सदस्य समाधानी आहेत। सकाळी 6 वाजता उठतात
घरचा स्वयंपाक आवरतो. नंतर मग शेतात येऊन बायासोबत येऊन खुरपवतो. दुपारी 2 वाजता जेवणाला सुटतो. 1 तास सुट्टी करतो. नंतर पुन्हा 3 वाजता उठतो. पुन्हा खुरपण चालू होती. पाणी सुरू झालं की पाणी बघायचं. पुन्हा मग खत टाकायचं असलं खत टाकायचं. मी शेतात आल्यानंतर मला खूप छान वाटतं आणि आल्यानंतर मी थोडीशी माझ्या वडिलांना आणि आईला मदत करते आणि मला माझं शेत बघून खूप आनंद होतो. मी 4-5 बाया असतो. 4-5 बाया घेऊन समजा 10-10:30ला येतो शेतात. शेतात येऊन जे घरचे माणसं आहेत त्यांना सहकार्य समजा आम्ही करतो आणि खुरपून हे करून घेतो. ते 5-6 बाया घेऊन शेणी. कसं वाटतं? आम्ही मेहनत करतो ना. मेहनत केल्यावर काय समजा यायचं, जेवढं पाणी तेवढं पाणी द्यायचं. समजा ठिबक चेक करायचं, ठिबकला बघायचं, थेंब थेंब पाणी सोडायचं. कुठं बंद पडलं असलं तर चालू करायचं. हळद पिकांना एप्रिल आणि मे महिन्यात पाणी कमी लागत असल्यानं चाळक कुटुंबियांनी हळद लागवडीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय फायदेशीरही ठरतोय. चाळक यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही पाणी आणि हवामान बदलाचा अभ्यास करून पिकांचं